विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षामध्ये अंकगणित हा महत्त्वाचा विषय आहे. अंकगणितामधला चिन्हांचे नियम हा एक आपण आज टाईप पाहणार आहोत आणि हे बेसिक आहे. बेसिकपासून कठीण पातळीपर्यंत आपण मॅथ शिकायला पाहिजे. नव्याने जे विद्यार्थी पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे त्यांनी बेसिकपासून अंकगणिताला सुरुवात करा, यश नक्की मिळेल. चला मग आपण चिन्हांचा नियम काय आहे, बेरीज आणि वजाबाकी करताना ते बघू. बघा, चिन्हांचा नियम हा अतिशय सोपा, समजून घेतला तर अतिशय सोपा हा विषय आहे. कसं करायचं तर बघा, समजा पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, म्हणजे दोन्ही संख्याचे चिन्ह प्लस प्लस असेल तर त्याच्यामध्ये क्रिया काय होते. उदाहरणार्थ इथे +3 आहे, +4, तर याची क्रिया काय होणार, तर याची क्रिया होते बेरीज. या दोघांमध्ये बेरीज होते म्हणजे 7. मोठ्या संख्येचं चिन्ह 7 हा पहिला नियम आहे. पहिल्या संख्येत चिन्ह प्लस, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस, तर त्या दोघांमध्ये बेरजीची क्रिया होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यावं लागते. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम बघू आपण. पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस. पहिल्या संख्येत चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस असेल तर अशा वेळेस काय होते, तर अशा वेळेस वजाबाकी होते. उदाहरणार्थ आपण घेऊ -4 -+3 असं जर उदाहरण असेल तर याच्यामध्ये काय होते, तर याच्यामध्ये वजाबाकी होते. वजाबाकी नेहमी लक्षात ठेवायचं, वजाबाकी होते. वजाबाकी करू आपण. याची किती राहील, 1 राहते. मोठ्या संख्येचं हे चिन्ह द्यावं लागेल, -1 -1 अशा प्रकारे. तिसरा नियम काय आहे, तिसरा नियम बघू आपण. पहिल्या संख्येत चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस, तर कोणती क्रिया होणार. तर समजा उदाहरण घेऊ आपण, हे सारखंच घेतलं, दुसरं घेऊ आपण. पहिल्या संख्येत चिन्ह प्लस आणि दुसऱ्या संख्येत चिन्ह मायनस, तर काय होईल, +5 -4 असं घेणार, तर काय होईल, वजाबाकीच होईल. याच्यामध्ये वजाबाकीच होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल उत्तराला. 5तून 4 गेले, 1 राहिला. हे मोठ्या संख्येचं चिन्ह, याच्यात मोठी संख्या 5 आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह 1 राहिला. चौथा नियम काय आहे, पहिल्या संख्येत चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येत चिन्ह मायनस. मायनस मायनस म्हणजे -5 -6 बरोबर, -5 -6, तर दोन्ही संख्येचं चिन्ह समान आहे, तर या ठिकाणी बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 5 आणि 6 11. मोठी संख्या आहे, याच्यामध्ये 6ला मायनस आहे म्हणून -11. अशा प्रकारचे 1 2 3 आणि 4 म्हणजे चिन्ह समान असेल तर बेरीज होते. मोठ्या संख्येचं चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी होते, मोठ्या संख्येचं चिन्ह. हे बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला चिन्हांचे नियम गणितामध्ये नेहमी उपयोगी पडते. लक्षात ठेवा. समजलं नसेल तर पुन्हा सांगतो. समजा उदाहरणामध्ये पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस आहे. इथे बघा +3 घेतले, +4 घेतले, बरोबर. याची बेरीज येणार म्हणजे 7, मोठ्या संख्येचं चिन्ह. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिल्या संख्येत चिन्ह मायनस आहे, दुसऱ्या संख्येत चिन्ह प्लस आहे. इथे उदाहरण आहे -4 + 3 बरोबर -1. 4मधून 3 गेले, 1 राहते. या मोठ्या संख्येत 4 आहे म्हणून मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. तिसरा नियम आहे, पहिल्या संख्येत चिन्ह प्लस आहे, दुसऱ्या संख्येत चिन्ह मायनस आहे, तर यामध्ये सुद्धा वजाबाकी होते. पहिल्या संख्येत चिन्ह +5 -4 बरोबर 5तून 4 गेला, 1 राहिला, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. चौथा नियम आहे, पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस, दुसऱ्या संख्येत चिन्ह मायनस,
तर क्रिया बेरजेची होईल आणि मोठ्या संख्येला चिन्ह बघा इथं -5 -6 बरोबर -11. अशा प्रकारचं या चिन्हांचे नियम बेरीज आणि वजाबाकी करताना गणितामध्ये आपल्याला उपयोगी पडते. अत्यंत महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. चांगलं वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.